श्री स्वामी समर्थ. तर काळी जादू हे अनेक लोक करत असतात. आता बरेच लोक हे काळी जादूची विद्या शिकलेली असतात, त्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. परंतु ही विद्या जे शिकणारे असतात तर त्यांचा शेवट हा खूप भयानक होत असतो किंवा हलाखीचा होत असतो. आता बऱ्याच जणांना काळी जादू असते यावरती विश्वास नसतो किंवा या तांत्रिक गोष्टीवरती विश्वास नसतो. परंतु हे खरं आहे, कारण ज्यांच्या आयुष्यात ह्या गोष्टी घडल्या तर त्या लोकांना त्याचा खूप मोठा परिणाम सोसावा लागलेला आहे किंवा त्याचा वाईट परिणाम त्यांच्यावरती खूप आलेला आहे. तर बऱ्याच लोकांना या ह्या कठीण प्रसंगातून किंवा त्यांच्यावरती झालेली आहे ही काळी जादू, त्यातूनही त्यांना अजूनपर्यंत सामोरे जावं लागतात. कारण काळी जादू झालेली व्यक्ती ही सहजासहजी त्या व्यक्तीला झोप लागत नाही किंवा बऱ्याचदा झोपेतून ती व्यक्ती डचकून उठत असती किंवा अचानक रात्रीच्या 12-1च्या नंतर त्या व्यक्तीला झोप लागत नाही किंवा सारखं मनात भीती वाटत असते, धडधड होत असते छातीमध्ये किंवा कधी-कधी अचानक मोठ्याने या व्यक्ती भांडत असतात घरामध्ये. कारण नसतानाही कुणाशी वादविवाद घालत असतात किंवा मन त्यांचं प्रसन्न वाटत नाही किंवा उगाचच कुणावरती तरी रागावत असतात किंवा एकटेपणाने ह्या व्यक्ती राहत असतात. आणि बऱ्याचदा असं होतं की एकटेपणाने राहून त्या व्यक्तीला आत्महत्या करावीशी वाटते किंवा जीवन नकोसं वाटू लागतं. अशी ही काळी जादू झालेल्या व्यक्तींचा स्वभाव होत असतो. तर ही काळी जादू तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांपासून तुम्हाला ही दूर ठेवत असते. म्हणजेच तुमचे संबंध त्यांच्याशी खराब करण्याचं काम करत असते. तुमचे आरोग्य बिघडवत असते. तुम्ही आजारी पडू लागतात आणि संताप येतो, कधी-कधी खूप चिडचिड होत असते, खूप राग येतो. कधी-कधी तर हे जीवन त्यांना नकोसंही वाटत असतं. तर याच सगळ्या गोष्टी आहे. जर तुमच्याबाबत ह्या घडत असतील तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या 5 वस्तू मी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायला सांगणार आहे, जेणेकरून या परिस्थितीतून, वाईट परिस्थितीतून बरेच लोक जात असतात. कारण बऱ्याच ठिकाणी ह्या विद्या अजूनही काम करत असतात. तरी पण सरकारने जरी त्यावर बंदी आणली तरी पण हे लोक करत असतात. तर त्यासाठी तुम्हाला अगदीच घरगुती उपाय तुम्हाला करायचे आहे यावरती, जेणेकरून ती काळी जादू जी असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि तुम्हाला एकदम म्हणजे छान वाटेल किंवा तुम्हाला या सा या ज्या काही वाईट शक्ती आहे, तांत्रिक विद्या आहे, त्याच्यापासून तुमचं संरक्षण कळत असतं. तर उपाय म्हणजे या 5 वस्तू आहेत, तर त्या तुम्हाला तुमच्याजवळच ठेवायच्या आहे किंवा तुम्ही त्याचा ताबीज बनवून तुमच्या गळ्यामध्ये घाला, हातामध्ये घाला, अगदी कशामध्ये पण तुम्ही घालू शकतात. आणि फक्त ते तुम्हाला जसं तुम्ही ऑफिसमध्ये असेल किंवा तुम्ही एखाद्या जॉबला असेल किंवा तुमचं बिझनेस असेल किंवा तुम्ही झोपलेले असेल, घरात काम करत असेल, तर या 5 वस्तू मी सांगणार आहे. त्यापैकी एक जरी वस्तू तुम्ही तुमच्या जवळ बाळगली तरी पण तुम्हाला खूप चांगला त्याचा म्हणजे काळी विद्या तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ही जर उपाय तुम्ही केला तर शक्यतो रात्री झोपताना ही जी वस्तू मी सांगणार आहे त्या 5 पैकी एक तरी वस्तू तुम्ही रात्री झोपताना तुमच्याजवळ ठेवायच्या आहे. कारण आता सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे घुबड. तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल, परंतु घुबड हे रात्रीचं झोपत नाही, रात्रभर हे जागे असतात. त्यामुळे आपले संरक्षण होत असते. आता घुबडाचा पंख जो असतो, आता घुबड तर आपण आपल्याजवळ ठेवू शकत नाही, परंतु त्याचा अंश असलेला पंख तर तो तुम्ही तुमच्याजवळ ठेवायचा आहे रात्री झोपताना. कारण तो रात्रभर झोपत नाही, म्हणजेच काय, तर तो रात्रभर आपलं संरक्षण करत असतो. वाईट जी आपल्यावरती विद्या होणार असते, तांत्रिक विद्या जर होणार असेल तर ते मंत्रांचा काही आपल्यावरती इफेक्ट होणार नाही, जर तुमच्याजवळ घुबडाचं पंख असेल तर. अशा पद्धतीने हा तुम्ही पहिला उपाय करू शकतात. त्यानंतर दुसरा उपाय आहे सापाची कातीन. आता बऱ्याच जणांना माहीत आहे, साप त्याच्या अंगावरची जी स्किन आहे तर ती सोडून देत असतो आणि त्याला नवीन स्किन येत असते. तर त्यासाठी सापाची जी कातीन आहे, जी सोडून दिलेली, त्यातला अगदी छोटासा तुकडा असेल, पूर्ण कातीनच घेतली पाहिजे असं काही नाही, छोटासा तुकडा. कारण ती आपल्याजवळ तुम्हाला ठेवायची आहे. कारण सापाला ऐकायला येत नाही, तो बहिरा असतो का. आणि जर एखादी व्यक्ती आपल्यावरती तांत्रिक मंत्र वगैरे म्हणून आपल्यावरती बाधा करत असेल तर सापाची कातीन आपल्याजवळ असल्यामुळे
ते मंत्र सापाला ऐकू येत नसल्यामुळे त्या व्यक्तीवरती काही परिणाम त्याचा होत नाही. त्या मंत्रांचा किंवा जी काही काळी जादू असेल तिचा कोणताही प्रकारे त्या व्यक्तीवरती परिणाम होत नाही. त्यानंतर 3 नंबरला आहे रुईचे झाड. आता रुईचे झाड हे प्रत्येकाला माहिती आहे, तुमच्या जवळ आजूबाजूला सगळीकडे अवेलेबल असतं. अगदी नसेल तर विकतही भेटत असतं. तर हे झाड कुठेही उपलब्ध असतं. तर हे झाड तुम्हाला जिथे असेल तिथे आदल्या दिवशी तुम्हाला जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्या झाडाला. कारण हे एक आयुर्वेदिक झाड मानलं जातं आणि विषारीही एक झाड मानलं जातं. तर तुम्हाला तिथे जाऊन त्याची प्रार्थना करायची का मी ह्या कामासाठी मला हे झाडाचं पान असेल, फूल असेल किंवा फांदी असेल किंवा जे काही शक्यतो तुम्ही त्याचे मूळ जे आहे म्हणजे सगळ्यात खालची जी मुळी जी आहे तर ती काढायची आहे. तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी ह्या कामासाठी तुमची मुळी घेत आहे, तरी मला वाईट शक्तींपासून, वाईट बाधेपासून माझं संरक्षण करा. आणि तुम्ही त्याची मुळी दुसऱ्या दिवशी आपल्याला आणायला जायची. आदल्या दिवशी तुम्हाला प्रार्थना करायची, दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती मुळी आणायची. आणल्यानंतर ती स्वच्छ धुवायची, त्याला हळदी कुंकू जे काही असेल तर ते बांधायचं. लाल कपड्यामध्ये ती बांधायची. तुमच्या खिशात ठेवा, तुमच्या जवळ ठेवा किंवा तुम्हाला त्याची ताबीज करायचं असेल तर ताबीज करून तुमच्या हातात, गळ्यात कुठेही तुम्ही बांधू शकतात. कारण हे झाड खूप विषारी आहे. याचा कोणताही अंश खूप विषारी आहे. त्यामुळे काळी जादू यावरती चालत नसती. त्यानंतर आहे पिंपळाचे झाड. कारण पिंपळाचे झाड याचं धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. कारण पिंपळाचे झाड हे जवळपास पिंपळाच्या झाडाच्या आसपास कुठेही भूत, प्रेत, पिशाच्च हे फिरकत नसतं किंवा त्या झाडाजवळ जात नसतं. तर त्यासाठी आपल्याला याच्या ज्या बिया असेल, पानं असेल, खोड असेल, मुळं असेल ते तुमच्या जवळ नेहमी ठेवायचं आहे. अगदी तुम्ही तुमच्या कंटिन्यू तुमच्या पर्समध्ये असेल किंवा तुमच्या आजूबाजूला खिशात तुम्ही याचं एकतरी कोणता तरी पार्ट तुम्ही तुमच्याजवळ ठेवायचा आहे. यामुळे तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्याजवळ कोणी करणी बाधा किंवा वाईट नजर किंवा तांत्रिक विद्या तुमच्यावरती करणार नाही आणि जरी केली तर तिचा जास्त परिणाम तुमच्यावरती होणार नाही. त्यानंतर आहे वटवाघूळ. आता वटवाघूळ हे प्रत्येकालाच माहिती आहे. याला पंख असतात परंतु त्याच्या कातडीचे पंख असतात त्याला. तर ते रात्रीचं उलटं झोपलेलं असतं, झाडावरती शक्यतो असतो. तर तीसुद्धा काळी जादूपासून आपल्याला आपलं संरक्षण करत असते. त्याचे जे पंख आहे त्याचा थोडासा तुकडा असेल तर तो तुम्ही तुमच्या जवळ ठेवायचा आहे. तर किंवा त्यामुळे तांत्रिक ज्या क्रिया होत असेल तर त्या क्रिया शक्यतो तुमच्याजवळ त्या येत नाही. त्यानंतर मांजर असेल, कुत्रा असेल, एखाद्याच्या घरात खूप जर होत असेल काळी जादू तर त्यांनी हे उपाय नाही केले तर तुम्ही कुत्रा किंवा मांजर यापैकी एक कोणतं तरी पाळावे. कारण बऱ्याच जणांना माहिती आहे की वाईट जर आपल्या घरामध्ये घडणार असेल किंवा एखाद्या व्यक्ती एक्सपायर झालेली असेल किंवा होणार असेल किंवा वाईट एखादी घटना घडत असेल तर सगळ्यात आधी ती कुत्र्याला किंवा मांजराला कळत असती आणि ते आगळे वेगळे आवाज काढायला सुरुवात होत असती. तर ते एकतर विवळतं किंवा मोठ्याने रडतं किंवा असे अनेक प्रकारचं ते कुत्र्याला खूप साऱ्या गोष्टी ह्या समजत असतात. तर त्यामुळे आपण जर तांत्रिक कुणी जर तुमच्या घरावरती क्रिया करत असेल तर कुत्रं बघा मधूनच ओरडायला सुरुवात करत असतं किंवा त्याला ह्या सगळ्याही गोष्टी कळत असतं. त्यामुळे तुम्ही कुत्रा किंवा मांजर एकतरी तुमच्या घरामध्ये पाळा आणि बघा. कारण ह्या गोष्टी ज्या आहे तर त्या खूप सहजासहजी तुमच्यावरती तुम्हाला अगदी म्हणजे कळणार पण नाही अशा पद्धतीने केलेल्या असतात. शक्यतो कुणाच्या घरी काही खायचं नसतं किंवा कुणाकडे शक्यतो कुणाला काही द्यायचं पण नसतं, कुणाचं खायचं पण नसतं. कारण खाण्यातूनही बरेच लोक तुमच्यावरती तांत्रिक क्रिया करू शकतात. तर नक्कीच हे छोटे 5 उपाय आहे. त्यापैकी एक जरी केला तरी तुमची नक्कीच चांगली तांत्रिक विद्येपासून तुमची सुटका होऊ शकते.